आज आपण या व्हिडिओमध्ये ईश्वरीय देवी आनंद कशात आहे ते पाहणार आहोत बंधूंनो. हे ओळखायचे फार सोपे संकेत आहेत बंधूंनो, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बंधूंनो. समर्थ सुद्धा आपल्याला असे नेहमी म्हणत असतात की देवी शक्ती नेहमी अशा लोकांना मदत करते जी दुसऱ्याच्या दुःखात त्यांना मदतीचा हात देतात. मित्रांनो, जर देवी शक्ती तुमच्या सोबत आहे का, तुमच्यावर देवी शक्तीचा हात आहे का, हे कसं ओळखायचं तर अगदी सोपं आहे बंधूंनो. देवी शक्ती तुमच्यावर खुश असेल तर तुमच्याकडे तुमच्या डोक्यात वाईट विचार कधीही येणार नाहीत बंधूंनो. चांगल्या गोष्टीकडे आपला कल बघायला मिळतो बंधूंनो. तुम्हाला कोणी कितीही त्रास दिला तरी आपल्याला त्याबद्दल कधीही घृणा उत्पन्न होत नाहीत. तेव्हा समजून चालावे, देवी शक्ती आपल्या पाठीशी आहे. आपल्यावर देवी शक्तीचा हात आहे. आपल्यावर देवी शक्ती खुश आहे. आपल्यावर तिच्या कृपेचा हात बघायला मिळतो बंधूंनो. देवी शक्तीचा प्रभाव असणारी व्यक्ती ही सर्व व्यसनांपासून नेहमी दूर राहते. मित्रांनो, अशी व्यक्ती इतरांच्या भल्याचा विचार करणारी असते. अशी व्यक्ती परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारी असते. ईश्वराचे जे काही कार्य असेल त्यामध्ये भाग घेणारी असते. अशा व्यक्तीला एखाद्या कार्याबद्दल थोडे जरी यश प्राप्त झाले तरी त्या यशाचे श्रेय परमेश्वराला अर्पण करणारी असते. समजा अशी व्यक्ती तुम्हाला ओळखायची झाली तर ती व्यक्ती अशी की ती व्यक्ती लहानातील लहान व मोठ्यातील मोठ्या लोकांना सुद्धा मान देणारी, सन्मान देणारी असते. अशा व्यक्तीला मान मिलो किंवा न मिलो तरी ती लहानाप्रमाणे त्यामध्ये अडकून न राहता आनंदी दिसते. मित्रांनो, तर बंधूंनो, तुमच्यामध्ये सुद्धा हे गुण दिसून आले तर समजून चला की देवी शक्ती तुमच्या बरोबर आहे. देवी शक्तीचा तुमच्यावर प्रभाव आहे. देवी शक्ती तुमच्यावर खुश आहे. मित्रांनो, पण बंधूंनो, ईश्वराने मानवाला आनंदासाठी ज्या वस्तू दिल्या आहेत त्यामध्ये मनुष्य आनंद मानण्यास तयार नसतो. त्या वस्तूंची एकच बाजू त्याला दिसत असते. त्याची दुसरी बाजू जी नकारात्मक आहे ती बाजू त्याला दिसत नसते. मित्रांनो, जसे की ईश्वराने माणसाला प्रत्येक गोष्टी दोन प्रकारे बनवल्या आहेत. त्या कोणत्या? उदाहरणार्थ सुख दुःख, आबाल वृद्ध, गरीब श्रीमंत, सुंदर कुरूप, दयालू कठोर, रात्र दिवस, अंधार प्रकाश, स्वच्छ अस्वच्छ, पाप पुण्य इत्यादी. या दोन्ही बाजूंची मानवी जीवनासाठी नितांत आवश्यकता आहे. माणसाची अपेक्षा मात्र त्यापैकी एकाचीच असते. त्याला सुख हवे असते, परंतु त्याच्यासोबत येणाऱ्या दुःखाचा मात्र स्वीकार करण्यास माणूस तयार नसतो. तारुण्य हवे परंतु वार्धक्य नको. यश हवे, अपयश नको. जन्म पाहिजे, मरण नको. ईश्वरी नियमाप्रमाणे प्रत्येक जन्मलेल्या मृत्यू अट्टल आहे. हा नियम देवादिकांना सुद्धा टाळता आला नाही. प्रत्येक निर्माण झालेल्या गोष्टीचा विनाश अट्टल आहे. माणूस या सिद्धांतात विकार करावयास तयार नसतो व सदैव सुखच मिळावे, मृत्यूला टाळता यावे यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्या शोधत असतो. वैज्ञानिक चिर तारुण्यासाठी अत्यंत महागडी औषधे निर्माण करतात. मनुष्य वृद्धत्वाने सफेद होणाऱ्या केसांना रंग देऊन काले करून वृद्धत्वावर मात करू शकतो, परंतु सर्व उपाय शेवटी निरर्थक ठरतात. माणूस भक्तिमार्ग व अध्यात्माची कास सुद्धा धरतो. अध्यात्माचा आधार आपली दुःखापासून सुटका करील, सदैव सुखच सुख आपल्या वाट्याला येईल अशी त्याची कल्पना असते. धार्मिक स्थाने, पूजास्थाने सदैव माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यात केंद्र म्हणून मान्यता पावली आहेत. अज्ञानामुळे धार्मिक कर्मकांडे नवसायास करणे यालाच मनुष्य भक्ती समजत असतो, परंतु आपले पुरातन ऋषीमुनी, संत महात्मा ज्यांनी उज्ज्वल जीवन जगाला दीपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शन करीत आहेत, त्यांच्या जीवनाद्वारे आपल्याला काही शिकणे संभव आहे का याचा विचार करण्याची आज गरज आहे. संत श्रेष्ठ कबीरजी देवाला म्हणतात की हे देवा, मी तुझ्या जवळ सुख मागतच नाही, कारण मला पक्के ठाऊक आहे की या जगामध्ये असे कोणतेही सुख नाही की ज्याच्या सोबत दुःख नसेल. प्रत्येक सुख येताना दुःख सोबत असते, दुःख घेऊन येते. म्हणूनच म्हटले आहे की सुख पाहता जवा एवढे व दुःख पर्वता एवढे. अर्थात अशा सुखाची मला काय गरज, उलट त्या सुखाची किंमत माझ्या मध्ये शून्यच असते. संत रविदास, संत तुकाराम, संत नामदेव महाराज यांचे देवाला असे सांगणे आहे, हे देवा, जे तुला मान्य असेल ते दे. मग ते सुख असो अथवा दुःख,
आम्हाला दोन्ही मान्य आहेत. मला सुख अथवा दुःखाने कोणता फरक पडणार आहे का? इतिहासामध्ये थोर देवी महापुरुषांनी अनेक अत्याचार, हाल, छळ सहन केल्याचे आपण पाहतो. त्यांनी देवाजवळ या दुःखाबद्दल कधीही तक्रार केली नाही. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, राजा जनक इत्यादी राजवैभवात राहूनही त्यांच्यात जराही लिप्त झाले नाहीत. म्हणजे स्वतःचे अस्तित्व पूर्णता एक असणाऱ्या सर्व शक्तिमान ईश्वरात समर्पित करणे व त्यानंतर सुख दुःख दोन्हींचा पूर्ण स्वीकार अथवा पूर्ण त्याग मानवी जीवनाला कल्याणकारक ठरणारा आहे. ही गोष्ट अत्यंत कठीण परंतु कष्टसाध्य आहे हे नक्कीच, पण ईश्वरीय ज्ञानाने, ईश्वराच्या आधाराने ते सुलभ होते. मित्रांनो, समर्थ सुद्धा आपल्याला आध्यात्मिक जीवन जगण्याची कला शिकवित आहे. समर्थांच्या मते तन मन धन देवाचे आहे. समर्थांच्या मते तन मन धनाचा अभिमान त्यागून ईश्वराच्या प्रती समर्पित झाल्यास अहंकार दूर होईल व अकर्तेपणाची भावना निर्माण होईल. निष्काम कर्मयोग साध्य होईल. मग आपल्या अध्यात्माला परिपूर्णता लाभेल. कारण माझे तुझे सुख दुःख, यश अपयश इत्यादी द्वैत भावनेतून सुटका एका ईश्वराच्या ज्ञानानेच, एकाला जाणल्यानेच संभव आहे. अशा परम सत्तेचा बोध करून समर्पित जीवन जगणे यालाच कर्मयोग म्हटले जाते. म्हणूनच अवतारी पुरुषांनी म्हटले आहे की एकाला जाणा, एकाला माना व एक व्हा. या परम वाणीला हृदयात स्थान देऊन आपण प्रभू इच्छेचा स्वीकार करूया व देवी आनंदाचे वाटेकरी होऊया. बंधूंनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. तर बंधूंनो, भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदित रहा. धन्यवाद.